नमस्कार, सरोजिनी किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता इथे मी घेतलेली आहे कोळंबी। थोडासा लिंबू पिळायचा आहे, थोडंसं मीठ घालून हे कोळंबी छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता आपण कोळंबीची बिर्याणी करणार आहे। तर कोळंबीची बिर्याणी करण्यासाठी अर्धा किलो कोळंबी आता इथे घालून घेऊया आपण। अद्रक लसूण थोडासा, एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, थोडासा लिंबाचा रस थोडासाच घालायचा आहे, कसुरी मेथी एक अर्धा चमचा, 3 ते 4 मिरची इथे घेतलेला आहे। आगळ 1 चमचा घेतलेला आहे मी। आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे, थोडंसं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा पुदिना। हे असं मस्त छान मिक्स करून घेतलेलं आहे। कोळंबीची बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणी मसाला इथे मी घेतलेला आहे, खडा मसाला। आता मी खडा मसाला काय काय घेतलाय हे तुम्हाला दाखवणार आहे। आता मी अर्धा किलो कोळंबीसाठी एवढीशी जावित्री घेतलेली आहे, त्याला जायपत्री पण म्हणतात। इकडे दालचिनी थोडीशी घेतलेली आहे, 7 हिरव्या लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा धणे, 5 काळी मिरी घेतलेली आहे, 4 लवंगा घेतलेले आहेत, नाकेशरी 4 घेतलेले आहेत आणि इथे त्रिफळा पण 4 घेतलेला आहे, स्टार फूल घेतलेला आहे, जायफळ आहे। अशा प्रकारे सर्व हा मसाला घेतलेला आहे। आता हा मसाला थोडासा गरम करून आपण कुटून घ्यायचा आहे। बिर्याणीचा खडा मसाला घेतलेला मी कुटून घेतलेला आहे, तो आता मी यामध्ये घालून घेते। पूर्ण घालून घ्यायचा आहे। असंच मॅरिनेट करायला ठेवूया आपण। आता बिर्याणी करण्यासाठी इथे मी तांदूळ अर्धा तास झालं मी धुवून स्वच्छ पाण्यामध्येच ठेवलेला होता। आता इथे मी कोलम घेतलेला आहे तांदूळ। आता इथे तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला। तर पाणी छान उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाला वेलदोडा 2 घेतलेले आहेत, दालचिनी, तमालपत्र 3 घातलेले आहेत, स्टार फूल अर्धा घातलेला आहे, 2 ते 3 मिरची, तांदूळ मी 3 वाटी बरोबर घेतलेले आहेत। आता त्यासाठी मी इथं 2 चमचे मीठ घालून घेते, शीत भरून घेतलेलं आहे। आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेल। भिजवून ठेवलेला तांदूळ मी घालून घेते। आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, झाकण लावायची गरज नाही। हे पहा, तांदूळ छान शिजलेला आहे। आपल्याला जसा पाहिजे तसाच हे 2 तुकडे होतात। यातलं पाणी काढून घेते। तर याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। पहिल्यांदा मी तेल घालून घेते। 2 मोठे कांदे असे लांब लांब कापून घेतलेले आहेत, ते मी इथे तेलामध्ये घालते। हे पहा, कांदा छान परतलेला आहे। आता यामध्ये घालून घेऊया आपण 3 मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, आणि अद्रक लसूण 1 चमचा। मॅरिनेट करताना आपण घातलेलंच होतं। तर आता हे कांद्यामध्ये छान, कांद्याला पण चांगली चव येते अद्रक लसूणची। 2 टोमॅटो घेतलेले आहेत इथे बारीक चिरून, मोठे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सुद्धा मूळ थोडासा गाळ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। अर्धा चमचा हळद घालून घेते। तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तो पण वापरू शकता। आता हे छान शिजलेलं आहे। यामध्ये थोडंसं घालते कोथिंबीर, थोडासा पुदिना, तळलेला कांदा, थोडंसं आगळ 1 चमचा,
आणि हे छान कोळंबी आहे ते आपण याच्यात घालून घ्यायचे आहे. छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो ठेवूनच थोडं परतायचं आहे. थोडंसं कडेनी हेच मसाल्याचं भांडं मी थोडंसं अर्धा कप पाणी घालून घेते मी. आणि आपण झाकण लावून याला एक 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. मस्त तेल सुटलेलं आहे किती थोडे. मंद गॅसवरती जास्त. कोळंबी पण छान शिजलेली आहे. मस्त. चल आता हा गॅस बंद करूया आपण. गॅस बंद केलेला आहे मी. आता लेयर घालून घेऊया आपण. गॅसवरून मी खाली उतरवलेला आहे. आता यामधली आपल्याला थोडीशी ग्रेव्ही आणि कोळंबी थोडीशी आपण चमच्याने काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. एवढी मी बाजूला काढून घेते ग्रेव्ही. थोडासा तळलेला कांदा, पुदिन्याची थोडीशी पानं तळून घेतलेली आहे. थोडेसे काजू पण मी घालून घेते. ही ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. पूर्ण भात घालून घेतलेला आहे मी. आता इथे उरलेली आपली ही शेवटची ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण करून बघूयात. वाफ छान अशी वाफ आलेली आहे. वाव, मोकळी झालेली आहे बघू शकता. आता आपण प्लेटिंग करूया.